हॅलो ऑल, वेलकम टू लोकमान्य आयएस. 16 जून 2022 रोजी आपण करंट अफेअर्सचा एक क्वेश्चन पोस्ट केला होता आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती, जो आपल्या सिरीजचा भाग आहे. करंट अफेअर्सवरती आपण आता जे मेन्स आन्सर रायटिंग आणि एमसीक्यूच्या संदर्भामध्ये एक चॅनल सुरू केले आणि जो एक प्रोग्राम सुरू केलेला आहे त्याचा तो भाग म्हणून एक मेन्ससाठी क्वेश्चन आपण पोस्ट केला होता. क्वेश्चन असा होता पहा, what are the various features of Agnipath scheme recently launched by the government of India? Critically discuss its significance. असा 15 मार्काला क्वेश्चन पोस्ट केला होता आपण. आता 15 मार्काचे क्वेश्चन हे त्याचं वर्ड लिमिट जे आहे ते 250 वर्ड्स असं वर्ड लिमिट असतं पहा. सो ±10% असं ते असतं. आणि हा आता 14 जून 2022 रोजी केंद्र शासनानं जी काही स्कीम लॉन्च केलेली आहे अग्निपथ स्कीम, तर त्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. तर प्रश्न नीट वाचायचा बा. मेन्सचा क्वेश्चन वाचताना किंवा प्रिलियमचा सुद्धा क्वेश्चन वाचताना नीट वाचायचा. काय लिहिलेला आहे क्वेश्चन, व्हॉट आर दी व्हेरियस फीचर्स. तुम्हाला इथं फक्त फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हा पहिला पार्ट जो आहे क्वेश्चन हा 2 पार्टमध्ये आहे तुमचा. व्हॉट आर दी व्हेरियस फीचर्स आणि सेकंड पार्ट आहे क्रिटिकली डिस्कस इट्स सिग्निफिकन्स, असा सेकंड पार्ट आहे. तर पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला फक्त फीचर्स द्यायचे आहेत आणि सेकंड पार्टमध्ये तो क्रिटिकली डिस्कस करायचा आहे. म्हणजे क्रिटिकली डिस्कस म्हटल्यानंतर, क्रिटिकली हा शब्द आल्यानंतर काय करायचं तुम्हाला, त्या विशिष्ट जो काय आपण मुद्दा स्टडी करतोय किंवा डिस्कस करतो त्याचे दोन्ही मुद्दे सांगायचे, दोन्ही बाजू सांगायचे. म्हणजे त्यांचे प्लस आणि त्याचे मायनस किंवा त्याचे आर्ग्युमेंट्स आणि काउंटर आर्ग्युमेंट्स हे तो सांगायचे तुम्हाला तिथं त्या ठिकाणी. ठीक आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला आता या प्रश्नामध्ये, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय अपेक्षित होतं तुमच्याकडून, तर ते आपण बघूया पहा. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल काय अपेक्षित आहे की प्रत्येक क्वेश्चनला कुठेतरी एक बॉडी पाहिजे, सॉरी इंट्रोडक्शन पाहिजे. पहिल्यांदा इंट्रोडक्शन पाहिजे, नंतर बॉडी पाहिजे, त्याच्यानंतर काहीतरी कन्क्लुजन पाहिजे. ओके. सो तुमचा जो प्रश्न आहे आता तो 2 पार्टमध्ये आहे. त्याच्यामुळं इंट्रोडक्शन जे देताना आपल्याला काय करायचं की 2 लाईनचं इंट्रोडक्शन द्यायचं, 2 ते 3 लाईन मॅक्स. ओके. किंवा 2 वाक्यामध्ये इंट्रोडक्शन द्यायचं. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय देऊ शकता की बाबा कधी लॉन्च केली आहे आणि कशा संदर्भात आहे स्कीम. ओके. आणि त्याच्यानंतर त्याचे फीचर्स, डायरेक्ट तुम्ही फीचर्स लिहून त्याचे एनलिस्ट केले, लिस्टिंग केलं त्याचं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. लिस्टिंग केलं तर त्याचे इम्पॅक्ट चांगला पडेल म्हणजे एक्झामिनरवरती, की बाबा तुमचं आन्सर जे आहे ते व्यवस्थित एकदम स्ट्रक्चर्ड आन्सर आहे आणि तुम्हाला ते व्यवस्थित म्हणजे प्रेझेंटेशन स्किल जे आहे तुमचं ते तिथं दिसून येईल. तर त्यामुळं लिस्टिंग करायचं अशा ठिकाणी. ज्यावेळेला फॅक्च्युअल क्वेश्चन असेल त्यावेळेला लिस्टिंग करायचं. आणि ज्यावेळेला क्रिटिकली डिस्कस हा तुमचा जरा सब्जेक्टिव्ह साईडला तुमचा क्वेश्चन गेलेला आहे, तर त्यावेळेला कसं करायचं की त्यावेळेला डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये लिहायचं. ओके. सो अग्निपथ स्कीम जी आहे तर ती कशा संदर्भामध्ये आहे त्यांनी दिलेलं आहे पहा. अन अपॉर्च्युनिटी फॉर यू टू जॉईन आर्म फोर्सेस अँड सर्व नेशन. आर्म फोर्सेस म्हटलेलं आहे, नॉट ओनली अबाउट इंडियन आर्मी. ठीक आहे. दिस इज अबाउट ऑल आर्म फोर्सेस, म्हणजे इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्या संदर्भामध्ये ही स्कीम असणार आहे पहा. जी म्हणजे रेग्युलरली इयरली जे काही रिक्रुटमेंट होते, जी भरती होते, तर त्या संदर्भामध्ये ही स्कीम आहे. तर त्याचे फीचर्स जे आहे ते तुमच्या समोर ऑलरेडी आहेत आणि ते तुम्ही लिस्टिंग करायचं आहे की काय 17 ते 21 एज पर्यंत ही जी रिक्रुटमेंट आहे. तर तो एज लिमिट जे काय दिलेलं आहे त्यांनी, आणि मग त्याचे काय बेनिफिट्स काय आहेत, ते त्या स्कीमचे जे काय बेनिफिट्स आहेत, ठीक आहे, तर ते तुम्हाला लिस्टिंग करायचं आहे. म्हणजे आणि रिक्रुटमेंट कशा पद्धतीने होणार आहे, तर त्यांनी काय सांगितलं, नो चेंज इन रिक्रुटमेंट प्रोसेस असं म्हटलेलं आहे. म्हणजे रेग्युलर जी भरती होते, जे मेरिट जे चेक केलं जातं किंवा जे मेरिट तिथं लागतं, तर त्याच संदर्भात त्याच पद्धतीने होणार आहे. फक्त त्यांचं जे चेंज आहे, जो चेंज आहे तो म्हणजे काय की ही सर्व्हिस जी असणार आहे 4 वर्षाच्या ड्युरेशनसाठी असणार आहे पण. ठीक आहे. एकदा रिक्रुटमेंट झाल्यानंतर ती फक्त 4 वर्षासाठी असेल. आणि यांनी काय गव्हर्नमेंटने काय सांगितलं की मॅक्सिमम जवळपास 50,000 लोकांची काहीतरी रिक्रुटमेंट होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि 4 वर्षाच्या सर्व्हिस नंतर काय होईल की त्यामधले जे काही 25% कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना मेरिट बेस्ड त्यांची सर्व्हिस काय होणार आहे, पुढे कंटिन्यू केली जाणार आहे. त्यांची जी सर्व्हिस आहे ती परमनंट कमिशनमध्ये त्यांची सर्व्हिस ही कन्वर्ट केली जाणार आहे पहा. ती पुढे कंटिन्यू होईल. ओके. आणि बाकीचे जे काही कॅन्डिडेट्स आहेत, उरलेले जे 75% असतील, तर त्यांना काहीतरी रिटायरमेंट बेनिफिट्स काहीतरी देऊन त्यांना ते रिटायर केले जाणार आहे पहा. ठीक आहे. सो अशा पद्धतीची ही स्कीम आहे. ओके. आता स्कीम लिहिताना हे त्याचे समोर तुमचं जे काही दिसतंय तर त्याचे जे बेनिफिट्स आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये अराउंड 45% टू 45,000 टू 50,000 अशी रिक्रुटमेंट होणार आहे. त्यांना अग्निवीर्स असं म्हटलं जाणार आहे. आणि त्यांचे जे काही
त्याच्यापैकी 25% विल बी अलाउड टू कंटिन्यू फॉर अनदर 15 years अंडर परमनंट कमिशन, असं त्यांनी सांगितलेलं आहे. स्टार्टिंग सॅलरी काय असणार आहे, 30,000 रुपीज स्टार्टिंग सॅलरी आहे. त्याच्यानंतर 4 वर्ष सर्व्हिस होईपर्यंत त्यांची सॅलरी ही 40,000 पर्यंत इन्क्रीज होणार आहे. आणि ह्या सॅलरीपैकी 30% ऑफ द सॅलरी विल बी सेट असाइड अंडर अ सेवा निधी प्रोग्राम, असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा जो काही त्यांची सॅलरी असेल तर त्यापैकी 30% सॅलरी साईडला ठेवली जाईल आणि त्या सॅलरी ती जी साईडला ठेवलेली आहे तर त्याच्यावरती ऍक्च्युली इंटरेस्ट पण मिळेल पहा. आणि ही जी काही साईडला ठेवलेली सॅलरी आहे तर ती सॅलरी त्यांना कधी मिळेल, ज्या वेळेला ते रिटायर होतील, 4 वर्षानंतर रिटायर होतील, तर त्यावेळेला ती सॅलरी त्यांना मिळेल आहे. ठीक आहे. ऍट द एंड ऑफ 4 year पिरियड इच सोल्जर विल गेट रुपीज 11.71 lakh रुपीज ॲज अ लमसम अमाऊंट विच विल बी टॅक्स फ्री. याच्यावरती टॅक्स कोणताही नसणार आहे पहा. ठीक आहे. सो हे झाले या स्कीमचे फीचर्स. ठीक आहे, जे आपण लिस्ट केले आहेत. हे फॅक्च्युअल डेटा झाला. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यानंतर आर्ग्युमेंट्स द्यायचे आहेत आणि काउंटर आर्ग्युमेंट्स द्यायचे आहेत. म्हणजे ह्या स्कीमचे बेनिफिट्स काय आहेत, की बाबा युथला अट्रॅक्ट करणं हे बेनिफिट आहे, किंवा जे आर्म्ड फोर्सेस आहेत ते आपले फ्युचर रेडी करणं असं एक हे आहे, त्याचा पर्पज आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पर्पज जो याच्या पाठीमागचा, ह्या स्कीमच्या पाठीमागचा आहे, तर तो म्हणजे काय, की आर्म्ड फोर्सेसच्या संदर्भामध्ये जे काही गव्हर्नमेंटचं बजेट असतं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एक पेन्शनचा जो काही कॉम्पोनंट आहे तो पेन्शनचा कॉम्पोनंट खूपच मोठा आहे पहा. म्हणजे गव्हर्नमेंटवरती त्या पेन्शनमुळे जे पडणारं फायनान्शियल बर्डन आहे ते खूपच मोठं बर्डन आहे. तर ते बर्डन कमी करण्यासाठीचा हा उद्देश आहे पहा, की म्हणजे जर जे काही हे आहेत सोल्जर्स आहेत तर ते लवकर रिटायर होतील आणि त्यांना पेन्शन मिळणार नाही, पण त्यांना एक लमसम अमाऊंट, वन टाइम अमाऊंटच मिळणार आहे. आणि बाकीचे जे काय असतील, जे कंटिन्यू करतील, त्यांना ती पेन्शन मिळणार आहे पहा. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ पर्सनेल ज्यांना आपण पेन्शन दिली जात आहे तर ते नंबर ऑफ पर्सनेल कमी होतील पहा नंतर. हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे पहा. ओके सर. सो आता जे काउंटर आर्ग्युमेंट आहे किंवा याच्यावरती जी काही टीका केली जाते तर ती टीका जी आहे तर ती ह्या पेन्शनच्या मुद्द्यामुळे केली जाते पहा, की ऍक्च्युली पर्पज आहे की तो पेन्शनचं बर्डन कमी करणं, पण बाकीचे जे काही उद्देश दाखवले जात आहे तर ते काही उद्देश साध्य होत नाहीत, किंवा ऍक्च्युली इफेक्ट आहे तर तो काउंटर इफेक्ट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पहा. ठीक आहे. तर हे जे काही मुद्दे तुमच्या समोर ठेवलेले आहेत काउंटर पॉईंट म्हणून, तर ते काय मुद्दे आहेत पहा. डिसरप्टिव्ह चेंज फॉर अ व्हेरी ओल्ड अँड ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशन असं म्हटलेलं आहे, की आपले जे आर्म फोर्सेस आहेत तर ते काही नवीन ऑर्गनायझेशन्स नाही आहेत पहा, किंवा ते काय किंवा एका प्रायव्हेट कंपनी सारखे नाही येते की असं तुम्ही एकदम चेंज त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकता. ठीक आहे. आपले जे काही सर्व्हिसेस आहेत, सगळ्या इंडियन आर्मी असेल किंवा नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असेल, ह्या जुन्या सर्व्हिसेस आहेत. फॉर एक्झाम्पल इंडियन आर्मीचा तुम्ही विचार करायला गेला तर त्याची स्थापना ही ऍक्च्युली 1895ला पकडली जाते पहा, किंवा त्याच्याही अगोदर अशी आपल्याला ऑर्गनाइज्ड आर्मी जी आहे तर ती अस्तित्वात होती पहा, हिस्ट्रीचा जर तुम्ही विचार केला तर. आणि नेव्हीचा जर विचार केला तर ईस्ट इंडिया कंपनीची जे काही मरीन सर्व्हिस होती तर ती जवळपास 1612 पासून ती काय अस्तित्वात आहे. तर ती तेव्हापासून ती नेव्ही जी आहे तर ती त्याची जी ट्रॅडिशन आहे तर ते तेव्हापासून ती कंटिन्यू आहे पहा, एवढी जुनी आहे. किंवा अजून एक म्हटलं जातं की इंडियन नेव्ही जी आजची आहे तर ती फाउंड करण्यामध्ये किंवा त्याचं जे काही ओरिजिन आहे तर ते ओरिजिन कुठपर्यंत ट्रेस केलं जातं, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय आर्मर स्थापन केलं होतं तर त्या आर्मर पर्यंत ते केलं जातं पहा. म्हणजे एक प्राऊड हे आहे ऍक्च्युली फॅक्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा एक कॉन्ट्रीब्युशन, खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन इंडियन नेव्ही फाउंड करण्यामध्ये आहे पहा. सो अशा ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या आपल्या ओल्ड सर्व्हिसेस आहेत, आणि त्या सर्व्हिसेस संदर्भामध्ये जेव्हा आपण एखादी अशा प्रकारची स्कीम लॉन्च करतो तर तो एक डिसरप्टिव्ह चेंज आहे. कारण की त्यांचं जे काही ऑर्गनायझेशन सेटअप आहे तर तो कुठेतरी डिस्टर्ब होणार आहे. ती भरतीची प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी डिस्टर्ब होणार आहे पहा. लॅक ऑफ इंटिग्रेशन अँड एक्सपिरियन्स असं म्हटलेलं आहे. मग जे आपल्याला ह्या स्कीमच्या अंडरमध्ये जे काही रिक्रूट होतील, ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये इंटिग्रेशन आणि एक्सपिरियन्स जो आहे तर त्याची कमतरता असेल असं एक काउंटर आर्ग्युमेंट आहे त्याच्यामध्ये. कारण की ते 4 वर्ष असणार आहे आपण, आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यानंतर रिटायर व्हायचं आहे. आणि 4 वर्ष म्हणजे तुम्ही रिटायर कधी होताय, ऍक्च्युली आता याचं जे काही एज लिमिट आहे ते 17 ते 21 दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे 21च्या सुद्धा 4 वर्ष पुढे जर पकडलं तर ते म्हणजे 25 वर्ष. 25 वर्ष वयामध्ये रिटायर झाल्यानंतर तुम्ही दुसरे कुठेतरी एकदम सक्सेसफुल करिअर करू शकता.
तर त्यामुळे काय की त्यामुळे लोकांची इंटिग्रिटी राहणार नाही, जे काही सोल्जर्स असणार ह्यांची इंटिग्रिटी राहणार नाही आणि यांना 4 वर्षामध्ये जास्त एक्सपिरियन्स पण मिळणार नाही पहा. कारण की इफ यू वॉन्ट टू बी अ लीडर इन आर्म फोर्सेस, तुम्हाला काय की तो एक्सपिरियन्स डेव्हलप करावा लागेल, तो एक्सपिरियन्स तो घ्यावा लागेल पहा. जास्त त्याच्यासाठी जास्त वेळ लागतो आणि ह्या 4 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार नाहीये आणि त्यामुळं एक जे काही हायर रँकचे जे काही ऑफिसर्स आहेत तर ते तुम्हाला व्यवस्थित हे होणार नाहीत पहा, ते तुम्हाला मिळणार नाही तेवढं, असं एक काउंटर आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये आहे. ट्रेंड मिलिटरी मेन माइट कॉज सोशल डिसहार्मनी वेन रिलीज फ्रॉम सर्व्हिस ॲट व्हेरी यंग एज. आता हे जे काही रिक्रुटमेंट होणार आहे तर त्याच्यानंतर त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं जाणार आहे. ठीक आहे. आता हे ट्रेनिंग कसं असणार आहे, हे आर्म्सचं ट्रेनिंग असणार आहे, हे कॉम्बॅटचं ट्रेनिंग असणार आहे आणि हे असे ट्रेनिंग मिळाल्यानंतर ज्या वेळेला 4 वर्षानंतर ते रिटायर होतील तर त्यावेळेला ते ऍक्च्युली बऱ्याच त्यातले बरेच जण ऍक्च्युली काय होतील की ते सोशली काहीतरी डिसहार्मनी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतील, असं एक आर्ग्युमेंट आहे. आता हे जे काही आर्ग्युमेंट तुम्हाला दिलेत ही माझी स्वतःची आर्ग्युमेंट नाहीये किंवा काउंटर आर्ग्युमेंट जे आहे ते किंवा क्रिटिक्स आहेत ते स्वतःचं नाहीये, हे का रिटायर्ड मेजर जनरलचं आर्ग्युमेंट आहे पहा. ठीक आहे. तर एक आर्मीमध्ये सर्व्हिस केलेल्याच व्यक्तीचं आर्ग्युमेंट आहे. ठीक आहे. सो पुढचं काय आर्ग्युमेंट आहे की विल मेक आर्म पर्सनली रिस्क अवर्स. त्यामुळं आपण 4 वर्षांमध्ये रिटायर होणार आहे त्यामुळे आपण रिस्क जास्त घ्यायला नको, अशा पद्धतीची एक टेंडन्सी त्यांच्यामध्ये क्रिएट होईल, असं एक आर्ग्युमेंट आहे. The purpose is to relieve revenue expenditure burden related to military and not to attract youngsters to म्हणजे मेन पर्पज काय आहे की पेन्शनचं बर्डन आहे ते बर्डन रिलीव्ह करणं हे मेन पर्पज आहे आणि यंगस्टर्सना अट्रॅक्ट करणं हे का मेन पर्पज नाहीये, असं त्यांनी एक आर्ग्युमेंट केलं आहे. सो आता आपण ज्या वेळेला आन्सर लिहितो तर त्यावेळेला भावनिक व्हायचं नाही, त्यावेळेला ऍक्च्युली काय ऍडमिनिस्ट्रेशनच्या अँगलनं ऍडमिनिस्ट्रेशनचा जो हे आहे पर्स्पेक्टिव्ह आहे तो पर्स्पेक्टिव्ह ठेवून तुम्हाला तिथं आन्सर लिहायचं आहे पहा, कोणत्याही भावनिक पद्धतीने लिहायचं नाही. त्यामुळं बॅलन्स्ड आन्सर असलं पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही आर्ग्युमेंट्स आणि काउंटर आर्ग्युमेंट लिहिता तर त्यावेळेला तुम्हाला कन्क्लुजन सुद्धा नंतर लिहायचं. त्या कन्क्लुजन मध्ये कुठेतरी तुम्हाला त्या ह्याची एक पॉझिटिव्ह कन्क्लुजन लिहायचं आहे, तुम्हाला क्रिटिक्स करायचं नाही, गव्हर्नमेंटला कधी जास्त क्रिटिसाइज करायचं नाही पहा. ठीक आहे. तर तुम्ही त्याचा जो काही पॉझिटिव्ह पॉईंट आहे म्हणजे गव्हर्नमेंटनं ही स्कीम लॉन्च केली त्यावेळेला हे सगळे काउंटर पॉईंट त्यांनी सुद्धा हे केलं असणार आहे, त्याचं जे हे आहे ब्रेन स्टॉर्मिंग जे आहे तर ते केलं असणार आहे, झालं असणार आहे. ठीक आहे. तर ते तुम्हाला कुठेतरी ते बॅलन्स करायचं आहे कन्क्लुजन मध्ये. आता कन्क्लुजन मी तुम्हाला सांगणार नाही कारण कन्क्लुजन प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे बा. ठीक आहे. तुमचं कन्क्लुजन तुम्हाला तयार करायचं आहे, तुम्हाला एक बॅलन्स कन्क्लुजन तयार करायचं आहे बा की ही जी काही स्कीम ह्या संदर्भामध्ये जी आहे तर ती का गरजेची आहे आपल्या याच्यासाठी म्हणजे देशासाठी किंवा आर्म फोर्सेससाठी का गरजेचे आहे हे तुम्हाला एक बॅलन्स तुम्हाला एक कन्क्लुजन तयार करायचं आहे. ठीक आहे. मे बी आपण नंतरचे एपिसोड असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला कन्क्लुजन कसं करायचं तर ते एखादं कन्क्लुजन आपण करून दाखवू, पण या ठिकाणी एक्सपेक्टेड काय की तुम्ही तुमचं कन्क्लुजन तयार करावं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दॅट क्वेश्चन अँड ऑल अबाउट दॅट स्कीम. ओके. तुम्ही जरूर प्रिपेअर करून ठेवा, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन मे पडण्याचे चान्सेस आहेत पहा, अशा पद्धतीचे क्वेश्चन नेहमी पडतात. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आपला आहे, ठीक आहे, आपण पोस्ट करतोय नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज हाऊ डज द क्रायोस्फियर अफेक्ट ग्लोबल क्लायमेट. आता हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय आहे, हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे पहा. ठीक आहे. तरी सुद्धा आपण करंट अफेअर्स मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. व्हाय? कारण की ऍक्च्युली पुन्हा एकदा ते क्रायोस्फियरचा जो काही चर्चा आहे ना पुन्हा एकदा आपल्या समोर आलेली आहे पहा. ठीक आहे. कारण की आपला जो काही हिमालयन रिजन जो आहे तर त्या ठिकाणी लेह लडाखचा रिजन आहे पहा, तर त्या ठिकाणी हा एकदम क्रायोस्फियरच्या एरियामध्ये असून सुद्धा त्या ठिकाणी काय झालेलं आहे की आपल्याला तिथं एक ड्रॉट सिच्युएशन तयार झालेली आहे पहा. दिस इज बिकॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. तर अशा प्रकारची चर्चा आहे. तर त्यामुळं ह्याच्याविषयी तुम्ही मटेरियल डिगिंग करा. ठीक आहे. मटेरियल कलेक्ट करा आणि त्याच्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहा. हा 10 मार्कासाठी क्वेश्चन आहे, 150 वर्ड्स मध्ये तुम्हाला कन्क्लूड करायचं आहे. ओके. सो दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. आपण याचं जे डिस्कशन आहे ते पुढच्या एपिसोडमध्ये आपल्या अपलोड करू. ठीक आहे. सो थँक्यू.